रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। कोरोना लसीकरण सराव चाचणीसाठी नंदुरबार जिल्ह्याची निवड। नांदगावला वन विभागाच्या वनक्षेत्रातील जंगलात पेटला वनवा। खानदेश विकास अर्बन निधी लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांची पोलिसात धाव, संचालकांविरुद्ध अपहाराची तक्रार। पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आक्रमक झालेल्या नागरिकांनी केले आंदोलन। नववर्षाच्या स्वागतासाठी विठोबास फुलांची सजावट। शहादा तालुक्यात काही गावांमध्ये भूकंपाचा धक्का। आता बातमीपत्र विस्ताराने। शहादा तालुक्यात काही गावांमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला असून तो भूकंप 3.2 रिश्टर स्केलचा असून महाराष्ट्र व मध्य प्रदेश बॉर्डरवर भूकंप झाला असला तरी या भूकंपाचा केंद्रबिंदू हा मध्य प्रदेशमध्ये आहे व आपल्याला फक्त धक्का जाणवला आहे, अशी माहिती सावदा केंद्र येथील माहिती अधिकारी भूकंप मापक श्री दिलीपसिंग ओंकारसिंग जाधव यांनी दिली आहे। माझे नाव नरोत्तम शंकर चौधरी, मुक्काम पोस्ट बांबोरा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। 6:15 वाजता कमीत कमी झोपलो होतो। अचानक घरामधले भांडे, तिचे भांडे पडले व भीतीचे वातावरण निर्माण झाले। तसे आम्ही बाहेर पळालो। मी सुरेश बद्दू पटेल, राहणार बामखेडा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। आमच्या गावात 1:24 भूकंपाचा थरथराट आला। आमचे पत्रे वाजू लागले, तसाच मी बाहेर आलो। एका सेकंदात भूकंप असा गेला तर आम्हाला भीतीचं वातावरण असं आलं की पत्रे तर नाही कोसळणार, म्हणून आम्ही सर्वजण बाहेर पळून आलो। शहरातील गोळीबार टेकडेवरील कालिकादेवी नगरात असलेल्या खानदेश विकास अर्बन निधी लिमिटेड या फायनान्स कंपनीच्या संचालकांनी गोरगरिबांचे 23 लाख रुपये घेऊन पोबारा केला असल्याची तक्रार या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे। कर्मचाऱ्यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून याबाबत सविस्तर निवेदन दिले। कंपनीच्या संचालकांनी पोबारा केल्यामुळे ठेवीदार आपापल्या दमदाटी करीत आहेत, त्यामुळे संचालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून ग्राहक व कर्मचाऱ्यांचा पैसा वसूल करून न्याय द्यावा, अशी कैफियत कर्मचाऱ्यांनी पोलीस प्रशासनासमोर मांडली। दरम्यान दैनिक मर्डरने दिनांक 29 डिसेंबर रोजी या फायनान्स कंपनीच्या गैरकारभाराबाबत
सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते। खानदेश विकास अर्बन निधी लिमिटेड या फायनान्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही गोळीबार टेकडी रोडवरील कालिकादेवी नगर येथे ऑगस्ट 2020 मध्ये नव्याने सुरू झालेल्या या कंपनीत भरती सुरू असल्याने कामावर लागलो। सुरुवातीला आम्हाला कंपनीकडून अर्ज भरून देण्याचे सांगण्यात आले, त्यानुसार आम्ही कर्ज भरून दिले। त्यानंतर मुलाखती होऊन प्रशिक्षण देण्यात आले। सदर मुलाखती व प्रशिक्षण कंपनीचे संचालक पृथ्वीराज पेमराज विसावे तसेच मिलिंद जिभाऊ वाघ, हर्षल ढगे, सिद्धार्थ देवरे, निमेश बदाने, भूषण सोनवणे, शशिकांत रुपवते यांच्या मार्फत देण्यात आले। माझं नाव अमोल सोनवणे, मी खानदेश विकास अर्बन निधीमध्ये एम्प्लॉय होतो। त्यानंतर बँकेचे काही रूल्स होते, कस्टमर जॉईन करणं, त्यांना लोन प्रोव्हाइड करणं, या पद्धतीची आम्हाला ट्रेनिंग देण्यात आलेली होती। 2 महिने काम सुरळीत चाललं। त्यानंतर जेव्हा लोकांना लोन देण्याची वेळ आली त्यावेळेला डायरेक्टर बॉडीतले सगळे लोक जे होते त्यांनी लोन देण्यासाठी उडवडीचे उत्तरं दिले। त्यातले पृथ्वीराज पेमराज विसावे हे जे होते ते पैसे घेऊनच फरार झाले। त्यांनी आमच्याशी पूर्णपणे कॉन्टॅक्ट बंद केलेला आहे। 31 तारखेपर्यंत त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही लोकांचा पूर्णच्या पूर्ण पैसा देणार आहे, जी रक्कम 23 लाख रुपये येते। पण आता 31 तारीख गेली, आता ते आमचे कॉन्टॅक्ट काही घेत नाहीये, कुठेच काही नाही, कोणत्याच प्रकारची आम्हाला कोणतीच बातमी देत नाहीये। त्यासाठी आज आम्ही SP ऑफिसला आलो होतो आणि SP साहेबांकडे आम्ही निवेदन दिलंय की त्यावर कारवाई करावी, जे पण गुन्हेगार आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी। यासाठी आम्ही सगळेजण गोरगरीब जे मुलं आहेत, ज्यांना काहीच कामं नव्हते, ते कशा तरी अपेक्षेने त्या ठिकाणी आले होते, त्यांनी सगळ्यांनी निवेदन केलेले आहे। कृपया करून SP साहेबांनी आमची जी तक्रार घ्यावी आणि या तक्रारीला मार्गी लावा। 1942च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आझाद दस्त्याची स्थापना करून आपल्या सहकाऱ्यांच्या सोबतीने इंग्रजांना सळो की पळो करणारे, भारताला जुलमी इंग्रज राजवटीपासून स्वातंत्र्य मिळावे याकरिता आपल्या प्राणाची आहुती देणारे क्रांतिकारक हुतात्मा ॲडव्होकेट विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ हुतात्मा वीरभाई कोतवाल यांच्या सिद्धगडावरील बलिदान दिनानिमित्त क्रांतिकारक हुतात्मा वीरभाई कोतवाल चौक स्मारक समितीच्या वतीने क्रांतिकारक हुतात्मा वीरभाई कोतवाल चौक उल्हासनगर 4 येथे त्यांच्या पावन स्मृतींना उजाळा देत आदरांजली वाहण्यात येऊन अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी हुतात्मा वीरभाई कोतवाल चौक स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज कोरडे, उपाध्यक्ष संदीप सायखेडे, श्री संत सेना महाराज पतपेढीचे अध्यक्ष रामकिशन रावताळे तसेच नाभिक बांधव राजन चव्हाण, गौतम सोनावळे, संतोष खंडागळे, अंकुश श्रीखंडे, अमोल अमृतकर आणि किरण तेलगोटे व सलीम मंसुरी हे पत्रकार बांधव उपस्थित होते। आवाज TV न्यूज साठी सलीम मंसुरी, ब्युरो चीफ, ठाणे, उल्हासनगर। 2 जानेवारी रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे क्रांतिकारक आझाद दस्त्याचे प्रमुख नाभिक सुपुत्र वीरभाई कोतवाल यांनी इंग्रजांना जो लढा दिला, त्या लढ्यामध्ये सिद्धगड मुरबाड येथे त्यांना वीरमरण आले। त्यानिमित्त आज उल्हासनगर नाभिक समाजाच्या वतीने हुतात्मा वीरभाई कोतवाल चौक येथे अभिवादन करण्याचा कार्यक्रम आज इथे संपन्न होत आहे। वीरभाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील हे क्रांतिकारक म्हणून इतिहासात अजरामर झाले। त्यांना आज इथे अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे। अकोले ते 31च्या संध्याकाळी निवांत झोपेत होते। नवीन वर्ष सुखसमृद्धी घेऊन येत असताना त्यांनी संकल्प केला होता, परंतु रात्री भलतंच घडलं। घरावरील पत्रे तोडून साक्षात मृत्यूच त्यांच्या अंगावर कोसळला। अंगावरील पांघरून काढून पाहतात तर काय, बिबट्या आदिवासी भागातील मुर्शेद तालुका अकोले येथे हा थरार घडला। दुंदा गोलवड यांचे कुटुंब येथे राहते। त्यांच्या घराशेजारील झाडावर रात्रीच्या वेळी कोंबड्या बसतात। भक्ष्याच्या शोधात रात्रीच्या अंधारात बिबट्या या झाडावर चढला। 2 कोंबड्या जबड्यात पकडून त्याने झाडावरून उडी मारली। त्यांचा अंदाज चुकला आणि बिबट्या घराच्या पत्र्यावर पडला। पत्रा तुटून तो थेट आत कोसळला। आत दुंदा गोलवड, त्यांची पत्नी जनाबाई, सून द्वारका, मुलगी साक्षी, समीर, विराज झोपले होते। आवाजाने सगळे जागे झाले। पाहतात तर अंगावर बिबट्या बसलेला। कडाक्याच्या थंडीतही सगळे घामाने डबडबले। जनाबाई पलंगाखाली सरकल्या। द्वारका व साक्षी जीव मुठीत घेऊन बिबट्याकडे पाहत एकमेकींना धीर देत होत्या। समोर मृत्यू दिसत होता। घराचे दरवाजे बंद होते, ते उघडून बाहेर काढायचेही कोणात धाडस नव्हते, कारण बिबट्या त्यांच्या समोर होता। सर्वच निश्चित पडून होते। सर्वच देवाचा धावा करीत होते। बिबट्याही घाबरलेल्या अवस्थेत होता। तो सर्वांच्या अंगावरून चालत गेला आणि चुलीवर चढून खिडकीत उडी घेतली।
तेथून कौले तोडून त्याने पुन्हा घरावर उडी घेतली आणि बाहेर पडला. बिबट्या बाहेर पडताच सगळ्यांच्या अश्रूंचा बांधा फुटला. घरासमोरील पडवीत दुंदा गोलवड झोपले होते. कौलाचा आवाज झाल्याने ते बाहेर पडले तर समोर बिबट्या. त्यांचीही बोबडी वळली. मात्र महिलांच्या आवाजाने शेजारील धावले. कुत्री भुंकू लागले. बिबट्या आल्या पावली परतला. बिबट्याच्या भीतीने गावाची झोप उडाली. आता रोज रात्री जागता पहारा देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. विभागाचे वनक्षेत्रपाल जयराम गोंदके यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा केला असता त्यांना 2 बिबटे असल्याचे सांगितले. आवाज टीव्हीसाठी शांताराम काळे, अकोले. नांदगाव शहरालगत मालेगाव औरंगाबाद महामार्गावरील असलेल्या वन विभागाच्या जंगलात अचानकपणे वणवा पेटल्याची घटना रात्री घडली. आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व तरुणांनी घटनास्थळी धाव घेत स्वतःचा जीव धोक्यात घालून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र जंगलात वाळलेले गवत मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने आणि काही क्षणात रौद्ररूप धारण केल्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे जळून खाक झाली. जंगलात हरिण, काळवीट, मोर, ससे यांसह इतर पशुपक्षी मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांची देखील मोठी हानी झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नांदगाव व मनमाड नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन सुमारे 5 तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत मोठी हानी झालेली होती. आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट असून कोणीतरी खोडसाळपणा करून पेटली वेडी सिगारेट फेकली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नांदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन विभाग आहे. ह्या ठिकाणी अनेक प्राणी देखील आहेत. याकडे शासनाने लक्ष देऊन ह्या भागाचा विकास करत जंगली प्राण्यांना संरक्षित करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. आज संपूर्ण राज्यात होत असलेल्या कोरोना लसीकरण सराव चाचणीसाठी नंदुरबार जिल्ह्याची निवड करण्यात आली होती. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. कोरोना लसीकरण सराव चाचणी ही जिल्ह्यातील 3 केंद्रावर घेण्यात आली. त्यात नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालय, नवापूर उपरुग्णालय आणि जिल्हा परिषदेच्या आष्टे प्राथमिक आरोग्य केंद्रात ही सारी प्रक्रिया पार पडली आहे. या लसीकरण सराव चाचणीसाठी प्रत्येक केंद्रावर 25 अशा जिल्हाभरातील 75 लोकांवर कोरोना लस देऊन सराव चाचणी करण्यात आली. यासाठी प्रशासनाने खास तयारी देखील केली होती. प्रत्येक केंद्रावर 5 जणांचे एक पथक खास रुग्णाची काळजी घेण्यासाठी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड, जिल्हा शल्य चिकित्सक रघुनाथ भोये सह जिल्हा शल्य चिकित्सक केडी सातपुते व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान आरोग्य कर्मचारी रेश्मा चाफेटकर यांना कोरोना चाचणीची पहिली लस देण्यात आली असून संपूर्ण जग कोरोनासाठी लढत असताना व्हॅक्सिन कधी येईल याची वाट सर्व पाहत होते आणि ती वेळ आता आली आहे. व्हॅक्सिन चाचणी झाल्याने आज मला अतिशय आनंद झाला आहे आणि लवकरच भारत देश कोरोनामुक्त होईल असे त्यांनी सांगितले. 2020 हे साल सगळ्यांसाठीच भयानक होतं, कारण 2020 मध्येच कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळाला आणि या कोरोनामुळे भरपूर लोक मृत्युमुखी पडली आणि लोकांमध्ये खूप भीतीचं असं वातावरण होतं. इतर सगळ्या गोष्टी होत्या, लॉकडाऊन सारख्या गोष्टी होत्या, लोकांना खाण्यापिण्याचे हाल झाले. अशा वेळेला हे म्हणजे जग पूर्ण कोरोनामुक्त कधी होईल याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते आणि हे व्हॅक्सिनच लवकर येऊ दे आणि सगळे जग कोरोनामुक्त होऊ दे अशी सगळ्यांची अपेक्षा होती. गेले आपण इथे काम करताना देखील भरपूर जणांचे अनेकांनी आपले नातेवाईक गमावले, त्याचं दुःखही होत होतं. त्यामुळे जनसामान्य देखील ही लस लवकरात मिळावी ही अपेक्षा होती आणि ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भरपूर कंपन्यांनी प्रयत्न केले आणि त्याचेच लस निर्माण झाली. आता ही लस आपल्या पूर्ण देशामध्ये येणार आहे आणि ह्या लसीचं ड्राय रनसाठी 4 जिल्हे सिलेक्ट झाले. त्याच्यामध्ये नंदुरबार, जालना, पुणे आणि असे जिल्हे आहेत. त्याच्यासाठी नंदुरबार हा जिल्हा सिलेक्ट झाला, त्याचा आनंद आहे आणि ह्या लसीचा पहिला ट्रायल माझ्यावर केला गेला, ह्याचा देखील खूप आनंद वाटत आहे आणि ही लवकर लस जनसामान्यापर्यंत पोहोचू दे, त्याचा फायदा सगळ्या जनसामान्यांना मिळू दे आणि देश पूर्ण जग कोरोनामुक्त व्हावं हीच अपेक्षा.
आज लसीकरण चाचणीसाठी नंदुरबार जिल्ह्याची निवड झाली ही नक्की जिल्ह्यासाठी अभिमानाची बात आहे। आज ट्रायल बेसवर 75 जणांना लस देण्यात आली आहे आणि आरोग्य कर्मचारी यांना ट्रेनिंग देण्यात आले आहे। वॅक्सिन आल्यावर कशा प्रकारे ती देण्यात येईल याची तयारी करण्यात आली असून काळात वॅक्सिन आल्यावर जिल्हा प्रशासन त्यासाठी तयार असणार आहे असे जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी सांगितले। निश्चितच खूप गौरवाची बाब आहे। आता हा ड्राय रन आहे, 25 लोकांचं एका ठिकाणी होत आहे, 3 साईट आहेत 75 लोकांचं। आता ह्या ड्राय रन नंतरची पुढची तयारी आहे, आमचं मोबिलिटी, डीप फ्रीजर, वॅक्सिन कॅरी ही सर्व तयारी झाली आहे। हेल्थ लोकांना ट्रेनिंग करणे, मोबाईल ॲपमध्ये कशा पद्धतीने नोंदणी घेणे, तो ट्रेनिंगचा पार्ट आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती हे आम्ही पुढील काळात करू। जेव्हा वॅक्सिन येईल ॲक्च्युअली त्यावेळी सुद्धा आम्ही सर्व लोकांना वॅक्सिनेशन व्यवस्थित पोहोचेल याची आम्ही 100% तयारी करू। सर, नंदुरबार जिल्ह्याचा हा बराचसा भाग आहे, दुर्गम भागात आहे, डोंगराळ आहे, काही ठिकाणी रस्ते नाहीत आणि शिवाय वाहनाची वाहतूक व्यवस्था नाही। या ठिकाणी आपल्याला कशी व्यवस्था असणार आहे? आम्ही आमच्या जे आता सध्या 4 कोटीचे आम्ही ॲम्ब्युलन्सेस नवीन खरेदी करतो CSR फंडमधून। त्यासोबतच आम्हाला प्रायव्हेट व्हेकल जर लावायला लागले, जीप्स असतील किंवा बसेस असतील ते सुद्धा आम्ही व्यवस्था करू। जसं आम्ही इलेक्शनला करत असतो तसं आहे कोविडमध्ये सुद्धा एक इमर्जन्सी म्हणून सर्व प्रकारच्या गोष्टींचं इन्व्हॉल्वमेंट करून, पब्लिक असेल, लोकल मीडिया असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील, सर्वांचं इन्व्हॉल्वमेंट करून लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करू आणि जी भीती आहे ती भीती दूर करून वॅक्सिनेशन, त्याचे रिझल्ट्स आणि गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स हे आल्यावरती त्याच्यावरती आम्ही पुढील कारवाई करू। सर, सर्वात महत्त्वाचा प्रश्न की या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न पडला आहे तो कर्मचारी कमतरतेचा। बऱ्याचशा ठिकाणी ही कर्मचारी कमतरतेमुळे हे आरोग्य सेवेमध्ये अशी पुरेशी कर्मचारी व्यवस्था आहे की जे शेवटच्या माणसापर्यंत हे वॅक्सिनेशन पोहोचवण्याची व्यवस्था आहे। त्याच्यामध्ये आता हे जे बाकीचे गोष्टी शिक्षक असतात, हे डाटा एंट्री किंवा हे बाकी गोष्टी हे आम्ही इतर स्टाफ करून घेऊ, पण वॅक्सिनेशन आणि ऑब्झर्वेशन यासाठी आम्हाला मेडिकलचे लोक लागतील, तर त्याचं सुद्धा आम्ही व्यवस्थित नियोजन करू। आज जरी असं वाटत असेल कर्मचारी कमी आहे, कारण एका साईटला आम्हाला 5 लोकांची गरज आहे, तर त्याला ओव्हर द पिरियड ऑफ टाइम प्रत्येक साईटला किती लोक कव्हर होऊ शकतात एका दिवसामध्ये आणि याच्या हिशोबाने प्रत्येक गावाचं, खेड्यापाड्याचं डे वाईज आम्ही नियोजन करू। मला खात्री आहे असं जर नियोजन केलं तर हा कुठलाही प्रॉब्लेम भविष्यामध्ये येणार नाही। 1 जानेवारी 2021 नववर्षानिमित्त विठोबाच्या गर्भगृहास आकर्षक फुलांची आरास करण्यात आली। आळंदी येथील भाविक प्रदीप ठाकूर यांनी सजावट करण्यासाठी 1 टन फुले मंदिर समितीस दान केली आहे। त्यामध्ये झेंडू, शेवंती, जरबेरा अशा रंगीबिरंगी फुलांचा समावेश आहे। मृदंग वाजे ध्रिगडतांग ध्रिगडतांग, टाळ बोले विठ्ठल विठ्ठल। मृदंग वाजे ध्रिगडतांग ध्रिगडतांग, टाळ बोले विठ्ठल विठ्ठल। भजनात झाला दंग, सावळा श्रीरंग। भजनात झाला दंग, सावळा श्रीरंग। मृदंग वाजे ध्रिगडतांग ध्रिगडतांग, टाळ बोले विठ्ठल विठ्ठल। मृदंग वाजे ध्रिगडतांग ध्रिगडतांग, टाळ बोले विठ्ठल विठ्ठल। भजनात झाला दंग, सावळा श्रीरंग। 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 युगे 28 विटेवरी उभा, युगे 28 विटेवरी उभा। पंढरी ती पावन झाली, आली तिला शोभा। पंढरी ती पावन झाली, आली तिला शोभा। रखुमाई घेऊन संगे नाचे पांडुरंग हो। रखुमाई घेऊन संगे नाचे पांडुरंग हो। भजनात झाला दंग, सावळा श्रीरंग। भजनात झाला दंग, सावळा श्रीरंग।
आवाज टीव्हीसाठी गणेश कांडुळे, पंढरपूर. धुळे शहरातील महानगरपालिका हद्दीमध्ये असलेल्या वार्ड क्रमांक 13 येथील नजम नगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे आणि या परिसरामध्ये असलेला नाला देखील घाणीमुळे व कचऱ्यामुळे तुडूंब भरला असून त्यामध्ये दररोज वेगवेगळ्या प्रकारची जनावरं पडून मृत्युमुखी पडत आहे. मुलं खेळताना ह्या नाल्यामध्ये पडण्याची दाट भीती परिसरातील नागरिकांना वाटत असल्यामुळे व त्याचबरोबर घाणीच्या साम्राज्याचा नागरिकांच्या शरीरावर परिणाम होऊन परिसरामधील नागरिकांमध्ये रोगराईचे प्रमाण देखील वाढले आहे आणि त्यामुळे नागरिकांना आजारांना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यास दिवसभरात वेळोवेळी फोन करून याबाबतची कल्पना देण्यात येत असून याकडे संबंधित अधिकारी जाणून बुजून डोळेझाकपणा करत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर पालिका प्रशासनातर्फे कडक कारवाई करून नाला सफाईला लवकरच लवकर सुरुवात करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात आली आहे. या दरम्यान परिसरातील नागरिकांनी घाणीचे तुडुंब भरलेल्या नाल्यांजवळ पालिका प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन देखील केले आहे. वार्ड नंबर 13 हम रहते हैं यहाँ पर नजम नगर में और यहाँ के नाले की सफाई कभी होती नहीं. ये शाहीनाथ सुपड़ू जो है यहाँ का इंस्पेक्टर बड़ा है, उसको हम फोन लगाते फोन नहीं उठाता. उसको 25-25 मरतबा दिन में फोन लगाते हैं कि नाला इतना भर गया, नाली सब इधर से बह रही उधर से बह रही, लेकिन हमारी कोई सुनवाई नहीं होती. बच्चे गिर जाते उसमें, जानवर गिर जाते. कभी संडास है यहाँ पर महानगर पालिका की, अंधे भी आते हैं संडास के लिए, कभी एक आदमी गिर गए रात बिरात तो दिखेंगे भी नहीं. हाँ, उनको यहाँ हमारी सुनवाई नहीं करते हैं. वो उनको साईनाथ सर जो है उनको यहाँ से हटा दिया जाए, चाहे सस्पेंड कर दिया जाए. हमारी ये मांग है. 1 जानेवारी विजयस्तंभ भीमा कोरेगाव येथे मानवंदना देण्यासाठी अनेक नागरिक येथे असतात. त्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये व कोरोना संक्रमणात जास्त गर्दी होऊ नये यासाठी पुणे नगर हायवेवर पुणे नगर हद्दीत बेलवडी फाटा या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक दुसऱ्या बाजूने वळली असून भीमा कोरेगाव या ठिकाणी जास्त गर्दी होऊ नये यासाठी आज व उद्या पर्यटन वाहतूक दौडमार्गे करण्यात आले आहे. प्रतिनिधी गणेश गाडेकर, श्रीगोंदा. कोरोना लसीकरण सराव चाचणीसाठी नंदुरबार जिल्ह्याची निवड. नांदगावला वन विभागाच्या वनक्षेत्रातील जंगलात पेटला वनवा. खानदेश विकास अर्बन निधी लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांची पोलिसात धाव, संचालकांविरुद्ध अपहाराची तक्रार. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आक्रमक झालेल्या नागरिकांनी केले आंदोलन. नववर्षाच्या स्वागतासाठी विठोबास फुलांची सजावट. शहादा तालुक्यात काही गावांमध्ये भूकंपाचा धक्का. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.
रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.